पण ही ट्रिक खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यामुळे आपला परीक्षेमध्ये बराच वेळ वाचू शकतो. कारण हे जे वर्ग ते बुद्धिमत्तामध्ये, गणितामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला आवश्यक असतंच. आणि बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा कसल्याही पद्धतीचे प्रश्न असू दे, वर्ग, त्यामध्ये संख्या मालिका असेल किंवा इंग्रजी वर्णमाळा असेल, प्रत्येक ठिकाणी वर्ग आपल्याला लागतातच. तर त्यामुळं हा थोडासा महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे इथं थोडासा आपण त्याला वेळ देऊया. आता त्यासाठी आपल्याला 1 ते 10चे वर्ग माहिती असणं आवश्यक आहे. समजा आपल्याला इथं संख्या आपण घेऊया 1296. या 1296चा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. मग इथं आपल्याला वर्ग माहिती पाहिजेत 1 ते 10चे. मग 1चा वर्ग 1, हे अगदी बेसिक आहे, ते माहितीच असतं आपल्याला. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. आता ह्या सर्व संख्यांची जर आपण संख्यांचं निरीक्षण केलं तर हे या बाजूला, उजव्या बाजूला आपण वर्ग लिहिलेत आणि डाव्या बाजूला त्यांची वर्गमूळ लिहिलेली. मग आपण असं निरीक्षण करायचं की हे जे वर्ग संख्या आपण सर्व लिहिलेले आहेत 1, 4, 9, 16, 25, 36, यामध्ये एकक स्थानचा अंक आणि जी वर्गमूळ आहे त्यामधले एकक स्थानचा अंक यांच्यामध्ये काय संबंध आहे. म्हणजे इथं वर्गमुळात वर्गामध्ये 1 आहे एकक स्थानी, इथं सुद्धा 1 आहे. त्यानंतर ज्या वेळेला वर्गामध्ये एकक स्थानी 4 असेल त्यावेळी इथं 2 आलेलं आहे. किंवा आपण 2 अंकी संख्या जर घेतली 16, तर इथे एकक स्थानी 6 आहे, त्यावेळेला इथं वर्गमुळाच्या एकक स्थानी 4 आलेलं आहे. म्हणजे आपण याचा असं ॲनालिसिस करू शकतो का, ज्यावेळेला एखाद्या संख्येचा वर्ग आपल्याला दिलेला असतो आणि त्याच्या एकक स्थानी 0 असतं, त्यावेळेला त्या संख्येच्या वर्गमुळामध्ये सुद्धा एकक स्थानी 0 असतं. त्यामुळे इथं आपण असं करू शकतो की वर्गस्थानी आणि वर्गमुळाच्या स्थानी असणारे एकक स्थानचे अंक हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे जर वर्गाच्या एकक स्थानी 0 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 0च असतं. जसं की इथं 10चा वर्ग 100. त्यानंतर 5ही घेऊया, कारण हा एक युनिक नंबर आहेत हे दोन, 0 आणि 5. म्हणजे जर वर्गाच्या एकक स्थानी 5 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 5च असणार आहे. इथं आपण पाहू शकतो वर्ग 5चा 25 आहे, 25च्या एकक स्थानी 5 आहे आणि इथं सुद्धा 5 आहे. किंवा आणखी एक उदाहरण आपण असं पाहू शकतो 15चा वर्ग 225 आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा 15च्या एकक स्थानी 5 आहे आणि 225च्या एकक स्थानी 5 आहे. तर हे दोन युनिक आहे की वर्गाच्या एकक स्थानी 0 असेल तर वर्गमुळाचे सुद्धा 0, वर्गाच्या एकक स्थानी 5 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 5. आता बाकीच्या संख्या बघूया. बाकीच्या संख्या म्हणजे कुठल्या, वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल तर काय होतं बघा. तर वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी काय असणार आहे. इथे 1चा वर्ग 1 लिहिला आहे, मग त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी कदाचित 1 असेल किंवा आणखी कुठं 1 मिळते बघा इथं एकक स्थानी, ते मिळणार आहे 81 मध्ये. मग 81 हा जर ही जर वर्गसंख्या असेल तर त्याचं वर्गमूळ आहे 9. म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी जर 1 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 9 सुद्धा असू शकते. म्हणजे इथं 2 पर्याय येतील, 1 किंवा 9. आता हे आपण कशासाठी बघतोय सांगतो मी तुम्हाला, की ज्या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे त्या संख्येचा आपण एकक स्थानचा अंकच फक्त पाहायचा. तो जर 1 असेल तर याचा अर्थ त्या संख्येचं जे काही वर्गमूळ असेल त्याच्या एकक स्थानी 1 तर असेल 1 किंवा 9. आणखी कुठला वर्ग आहे बघा एकक स्थानी 4 1 आहे. एकक स्थानी 4 जर असेल तर काय काय शक्यता मिळतील. एकक स्थानी 4 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 तर असेल 2, कारण 2चा वर्ग 4 आहे. किंवा आणखी कुठं 4 आले बघा, इथं 64 मध्ये आलेला आहे. मग 64चं वर्गमूळ 8 आहे. म्हणजे जर वर्गाच्या एकक स्थानी 4 आला असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 8 सुद्धा संख्या असू शकते. त्यामुळे एखाद्या संख्येच्या ज्या संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा आहे त्याच्या एकक स्थानी 4 असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 तर 2 असेल किंवा 8 असेल. त्यानंतर आणखी कोणती संख्या आपल्याला मिळू शकते, ती मिळू शकते 6. मग 6 जर एखाद्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या ठिकाणी 1 तर 4 असेल, कारण 16चं वर्गमूळ 4 आहे. किंवा इथे 36 सुद्धा मिळाले बघा, तिथं सुद्धा एकक स्थानी 6 आहे, त्याचं वर्गमूळ 6 आहे. मग असं जर असेल तर तिथं
त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 असेल आणि राहिली शेवटची एक संख्या ती म्हणजे 9. 9 जर एकक स्थानी असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर असेल 3, कारण 9 हा 3चा वर्ग आहे, किंवा 49 मध्ये सुद्धा एकक स्थानी 9 आहे बघा. मग असं जर असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर असणार आहे 7. तर हा चार्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे आपल्याला कुठलीही पूर्ण वर्ग संख्या देऊ देत, त्या पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी हेच अंक असणार आहेत, यापैकीच एखादा अंक असणार आहे. म्हणजे एकतर 0 असेल किंवा 5 असेल किंवा 1 असेल किंवा 4 असेल किंवा 6 असेल किंवा 9 असेल, यापेक्षा कुठलाही वेगळा अंक नसणार आहे. उदाहरण म्हणून तुम्ही पाहू शकता. पहा, कुठलाही वर्ग घ्या कोणत्याही संख्येचा, आपल्याला जे पाठ आहेत ते घेऊया. 15चा वर्ग 225 एकक स्थानी 5 आहे. 11चा वर्ग 121 एकक स्थानी 1 आहे. 20चा वर्ग 400 एकक स्थानी 0. असा कुठलाही वर्ग संख्या घ्या, त्याच्या एकक स्थानी हेच फक्त 6 अंक असणार आहेत. मग ह्या ट्रिकचा इथे उपयोग करायचा आहे की जर एकक स्थानी हे अंक असतील तर त्यांच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी हेच अंक असले पाहिजेत. कुठले? म्हणजे वर्गाचे एकक स्थानी 0 असेल तर वर्गमुळामध्ये 0च असला पाहिजे एकक स्थानी. अशा पद्धतीनं वर्गाच्या एकक स्थानी 1 असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी 1 असेल किंवा 9 असेल. आता कदाचित हे सुद्धा तुम्हाला पाठ करायला थोडंसं किचकट वाटेल की 1 असेल तर 1 9, 4 असेल तर 2 8, 6 असेल तर 4 6, 9 असेल तर 3 7. तर त्यासाठी सुद्धा एक छोटीशी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. बघा, इथं 5 आणि 0 ह्या दोन संख्या आपल्याला सोडायच्यात का? कारण त्यांच्या वर्गाच्या आणि वर्गमुळाच्या एकक स्थानी त्याच संख्या असणार आहेत. मग हे सोडून कुठल्या संख्या आहेत? पहिली संख्या 1, मग त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी काय असणार आहे? एक तर 1 किंवा 9. मग आता ह्या उरलेल्या क्रमामध्ये 1 आणि 9 कशा संख्या आहेत बघा. 1 पहिली संख्या आहे आणि 9 शेवटची संख्या आहे. इथं आपल्याला 9 मिळते आणि इथं आपल्याला 1 मिळते. मग 1 आणि 9 अशा पद्धतीनं पहिली आणि शेवटची संख्या जोडली तर आपल्याला मिळणार आहे. 4 ज्या वेळेला एकक स्थानी असतं त्यावेळेला 2 आणि 8. मग 2 आणि 8 कुठं मिळणार आहे? इथं 4 आहे, मग इथं 2 आहे, तर हा 2 आणि 8. म्हणजे आता वरून दुसरी संख्या आणि शेवटून दुसरी संख्या 2 आणि 8. त्यानंतर 6 एकक स्थानी असेल तर वर्गमुळाच्या एकक स्थानी एकतर 4 असेल किंवा 6 असेल. मग 4 आणि 6 कुठं मिळते बघा. इथं 4 आहे, म्हणजे एकक स्थानी जर 6 असेल तर हे 6 आणि 4 अशा पद्धतीने. आणि 9 जर असेल तर 3 आणि 7. तर इथं 9 आहे आणि इथं 7 आहे. तर अशा पद्धतीने आपण पॅटर्न एक तयार करू शकतो आणि लक्षात ठेवू शकतो की पहिली आणि शेवटची संख्या, वरून दुसरी संख्या, शेवटून दुसरी संख्या, वरून तिसरी संख्या, शेवटून तिसरी संख्या, वरून चौथी संख्या, शेवटून चौथी संख्या. अशा पद्धतीने पॅटर्न लक्षात ठेवू शकतो. आता एवढं सगळं झाल्यानंतर आपल्या मेन पॉईंटकडे येऊया. आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे 1296चं. मग 1296 इथं लिहून घेऊया आपण. यामध्ये 2 गट करूया, 2 संख्यांचे. 96चा एक गट, 12चा एक गट. आता या 96 मध्ये एकक स्थानी किती आहेत? 6 आहेत. मग ह्या चार्टनुसार जर वर्गाच्या एकक स्थानी 6 असेल तर त्याच्या वर्गमुळाच्या एकक स्थानी किती असलं पाहिजे? इथं 2 शक्यता आहेत, 4 किंवा 6. मग इथं एकतर या संख्येचं जे काही वर्गमूळ असेल त्याच्या एकक स्थानी असेल 4 किंवा एकक स्थानी असेल 6. म्हणजे एकक स्थानचे अंक आपल्याला मिळाले. आता दशक स्थानचा अंक आपल्याला मिळवायचा आहे. मग तो कसा मिळवायचा बघा. दुसरा ग्रुप आपण 12चा केलेला आहे. या 12च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या आपल्याला शोधायची आहे. मग 12च्या आधी येणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती? तर 9. कारण 16 ही संख्या पूर्ण वर्ग आहे पण ती 12पेक्षा मोठी आहे. मग 9 ही पूर्ण वर्ग संख्या 12च्या आधी येणार आहे. मग या 9चं वर्गमूळ किती? ह्या 9चं वर्गमूळ आहे 3. मग ही जी 3 संख्या आहे ती या दोन्ही ठिकाणी ठेवायची. म्हणजे 4च्या पुढं 3 ठेवूया, 6च्या पुढं 3 ठेवूया. 2 पर्याय मिळतील, 34 किंवा 36. म्हणजे आपलं जे काही वर्गमूळ असेल या संख्येचं 1296चं, तिथं 2 पर्याय मिळाले. एक तर 34 असेल किंवा 36 असेल. मग आता पटकन गुणाकार करू शकतो आपण. दोन्ही चेक करून पाहायचं. पहिल्यांदा गुणाकार करून पाहायचा 34 गुणिले 34 तो किती येतो पाहायचं. आणि दुसऱ्यांदा गुणाकार करून पाहायचा 36 गुणिले 36 तो किती येतो पाहायचं. ज्या 2 संख्यांचा गुणाकार येईल 1296 ते त्याचं वर्गमूळ. इथं 36 गुणिले 36 हा गुणाकार केला तर आपल्याला तो 1296 मिळतो. याचा अर्थ
1296चं वर्गमूळ मिळेल 36. तर ही आहे ती छोटीशी ट्रिक. जे समजून घेतलं तर हे अगदी काही सेकंदामध्ये उत्तर मिळतं. पण हेच जर आपल्याला 1296चं वर्गमूळ काढायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? 1296 अशा पद्धतीने लिहून घ्यावं लागेल. त्यानंतर याचे सर्व फॅक्टर्स पाडावे लागतील. म्हणजे पहिल्यांदा याला 2 न भागायचं, बेसक 12, त्यानंतर बेचोक 8, बेअठी 16, पुन्हा 2 न भागायचं. असे सगळे याचे अवयव पाडत जायचे. परत 2-2चे गट करायचे आणि त्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आणि मग आपल्याला 1296चं वर्गमूळ मिळेल. तर हे एक उदाहरण म्हणून आपण घेतलं की यामध्ये जेवढा वेळ आपला जातोय तो वेळ आपण मगाशी मी सांगितलेली जर ट्रिक वापरली तर पटपट उदाहरण याची आपण सोडवून होऊ शकतो. आणि हा वर्ग, वर्गमूळ आणि घनमूळ ह्यावर विशेष भर काय? कारण हे आपल्याला सगळीकडे ॲप्लिकेबल आहे, सगळीकडे याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर त्यामुळं ह्या अशा जे ट्रिक्स आहेत त्या आपण वापरून उदाहरणं नक्की सोडवू शकतो. तर याचा नक्की तुम्ही फायदा घ्या.